ज्यावेळी आम्हाला सांगितलं की ऑनलाईन मार्क भरायचे आहेत, म्हणजे मुलांचे ग्रेस गुणासाठी काही प्रमाणपत्र आणि त्याचे मार्क आम्हाला पहिल्यांदा 11 एप्रिल आमच्याकडनं सविस्तर पैसे वगैरे भरून घेतले बोर्डानं. परंतु काल निकाल डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या विभागीय स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10, राज्यस्तरावर असणाऱ्या 15 व राष्ट्रीय स्तरावर असणारे 20 गुण मिळणे अपेक्षित होते. परंतु काय झालेले, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 5च गुण दिलेले आहेत. उर्वरित गुण हे त्यांनी दिलेले नाहीत. आत्ताच मी कोल्हापूर बोर्डामध्ये जाऊन भेटून आलो, त्यांना सांगितले असताना ते म्हटले की आमच्याकडून ती चूक झालेली आहे, ते आम्ही दुरुस्त करून देणार आहोत असं ते म्हणतात. परंतु असा विषय आहे की ते दुरुस्त करण्यापूर्वी जे आता सायन्स किंवा विविध फॅकल्टीमध्ये जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत किंवा प्रवेश घेणार आहेत त्यांना ते वाढीव गुण मिळणार नाही आहेत. जोपर्यंत ते बोर्ड वाढवून देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचं. साधारणतः नॅशनलमध्ये भाग घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला आता तुम्ही 5 गुण दिलेले आहेत, उर्वरित त्याचे 15 गुण तुम्ही कधी देणार आहात, हा विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे. तरी आमची कोल्हापूर बोर्डाचा एक विशेष विनंती आहे की त्यांनी ते जे मार्क आहेत ते ज्यावेळी हार्ड कॉपी देणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय करावे, समाविष्ट करावेत आणि सर्व विद्यार्थ्यांना ते हार्ड कॉपी देण्यात यावी की जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दुरुस्त होतील, त्यांना सामना करावा लागणार नाहीत आणि त्यांना सर्वांना ॲडमिशन मिळेल. मला सांगा, जिल्ह्यात किती दिले? जिल्हा स्तरावर जे विद्यार्थी सहभागी होतात किंवा पहिला दुसरा तिसरा क्रमांक असतो त्यांना 5 गुण मिळतात आणि राष्ट्रीय ज्या स्तरावर क्रमांक प्राप्त होतो 1, 2, 3 यांना 20 गुण मिळतात आणि पार्टिसिपेटला 15 गुण मिळतात. परंतु आता काय झालेलं आहे त्याच्यामध्ये की सरसकट सगळ्यांनाच 5 गुण दिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना दिले असतील अपवादात्मक, पण माझ्याकडे जी माहिती आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वांना 5 गुण दिलेले आहेत. साधारणतः मार्ड आहे आत्ता त्याच्यामध्ये. तर आमचे म्हणणं एवढंच आहे की जे राहिलेले उर्वरित गुण आहेत ते वाढवून द्या, जेणेकरून ॲडमिशनसाठी कोणालाच त्रास होणार नाही आहे. कोल्हापूर विभागात साधारणतः 50 ते 55 हजार विद्यार्थी खेळाडू आहेत की त्यांचं आता या मार्कामध्ये किती जणांचे वाढलेले आहेत, किती जणांचे नाही हे सांगता येत नाही. परंतु काय प्रत्येक पालक किंवा क्रीडा शिक्षकाला प्रत्येकांना इथं येऊन आपल्या समस्या मांडणं फार अवघड आहे. साधारणतः काय, तुम्ही ज्यावेळी मी एखाद्या खेडेगावात राहत असतो तिथून मला 2-2 वेळा हेलपाटे जर बोर्डाला मारावे लागत असतील तर हा आर्थिक भुर्दंड आहे. प्रत्येक विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा शिक्षक असतील त्यांना हा येणं जाणं आहे, मानसिक हा नाहक त्रास आहे. तर आमची विनंती एवढीच आहे की ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करा आणि विद्यार्थ्यांना सर्वांना जे योग्य आहेत त्यांना माफक आहे ते गुणदान त्यांना मिळावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्याकडे इयत्ता 10वीसाठी स्पोर्ट्स या संवर्गामधून 4468 प्रस्ताव एकंदरीत प्राप्त झालेले होते आणि हे सगळे प्रस्ताव तपासल्यानंतर त्याच्यापैकी 4345 प्रस्ताव हे पात्र आढळून आलेले आहेत आणि त्यानुसार अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वाढीव सवलतीचे गुण दिलेले आहेत. तथापि यापैकी 278 विद्यार्थी असे आमच्या निदर्शनास आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय जी काही त्यांची अचिव्हमेंट होती त्याच्यानुसार गुण न जाता जिल्हा पातळीवरचे मिनिमम जे गुण असतात ते 5 गुण त्यांना अलॉट झालेले आहेत. हे आमच्या सिस्टीमकडून ही चूक झालेली आहे आणि ती आम्ही चूक दुरुस्त करणार आहोत आणि दुरुस्त करून जे रेक्टिफाईड गुणपत्रक आहे हे गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्याला मिळणार आहे. भविष्यकाळामध्ये जर विद्यार्थी या 10वीच्या गुणांवरती प्रवेश घेत असताना रेक्टिफाईड गुणपत्रक दाखवून सदर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं अपेक्षित आहे. आता हे काम करत असताना ज्या पद्धतीनं स्पोर्ट्सचे प्रस्ताव आलेले आहेत त्याच पद्धतीनं लोककला, चित्रकला या कॅटेगरीमधले सुद्धा आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव आलेले आहेत. जर आपण आकडेवारीवरती नजर टाकली तर चित्रकला, लोककला आणि शास्त्रीय कला याच्यामध्ये आमच्याकडे एकूण प्रस्ताव आलेले आहेत 51,594 आणि याच्यापैकी 50,997 प्रस्ताव आहेत हे पात्र ठरलेले आहेत. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा पूर्ण विचार केला तर लोककला, चित्रकला, शास्त्रीय कला या प्रकारामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळाकडे सर्वात जास्त प्रस्ताव आलेले आहेत आणि एवढ्या सगळ्या प्रस्तावांवरती आम्ही उपलब्ध जो स्टाफ आहे त्या स्टाफच्या आधारे हे सगळे प्रस्ताव तपासलेले आहेत आणि लवकरात लवकर निकाल लावण्याची कार्यवाही केलेली आहे.